प्रभाग 3 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांचा झंझावाती प्रचार। प्रभागात नागरिकांकडून मोठा प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग 3 मध्ये उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांचा प्रभागात झंझावाती प्रचार सुरू आहे। मतदारांच्या गाठीभेटी, कोपरा सभा व प्रचार रॅली काढून संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे। यापूर्वी या प्रभागात त्यांच्या मातोश्री सौ अनिता वनखंडे या नगरसेविका होत्या। त्यांच्या कार्यकाळात झालेल्या 18 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावर सागर वनखंडे यांनी शिवसेनेकडून आपली उमेदवारी जाहीर केली आहे। या प्रभागातून राष्ट्रवादीचे 3, शिवसेनेचा 1 उमेदवार असे पॅनल भाजप विरोधात उभे आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून सागर वनखंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, मी नारायण जनार्दन शेंडगे वार्ड क्रमांक 3 मध्ये राहतोय आणि इथं ज्या सुविधा नागरिकांच्या आहेत त्यामुळे आम्हाला पूर्णपणे मिळतात, त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही। वनखंडे साहेबांचं सातत्यानं आम्हाला सहकार्य लाभते आणि ते असंच लाभत राहावं ही अपेक्षा आहे। नमस्कार, माझं नाव रावसाहेब भाऊजी कांबळे, वार्ड क्रमांक 3 मध्ये माझे मित्र माझे उमेदवार सागर वनखंडे सर आणि त्यांचे मासाहेब त्यांनी जी या वार्डामध्ये जी कामं केलीत ती चांगल्या पद्धतीने कामं केली। डांबरी रस्ता म्हणा, घंटागाडीचे काम म्हणा किंवा कचरा उचलण्याचे सर्व कामे, लाईटीचे सर्व कामे वेळेवर करतात। त्यांना जरी तुम्ही अहोरात्री जरी बोलवला तरी त्यांनी जातीनं लक्ष घालून हजर राहतात। ते सागर कांबळे आपले सागर वनखंडे सर चांगल्या पद्धतीने काम करतात। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3 मधून प्रवीण सोनार बोलतोय। तर ह्या वार्डात ताईंनी भरपूर अशी कामं केलेली आहेत। त्या कामात भरपूर सहवास आहे ताईंचा आणि परत रोडची कामं, लाईटीची कामं, ड्रेनेजची कामं, शाळेची कामं, कोणत्याही कामासाठी त्यांनी मागे न पडता सगळ्या कामात त्यांनी मदत केली आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे। या प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोणतेही कामं त्यांनी ठेवलेलं नाही आहे। नमस्कार, मी शिवानंद पाटील, राहणार उद्यान मिरज। श्री मोहन वनखंडे सर आणि सागर वनखंडे सर हे दोघे या एरियातील प्रतिष्ठेचे असे नागरिक आहेत आणि त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली, आर्थिक मदत। त्यावेळेला माझ्या मिसेसचं एन्जिओप्लास्ट होणार होतं, त्यावेळेला जी आर्थिक मदत लागते ती त्यांनी मला देऊन सहकार्य केलेलं आहे। आणि तसं या एरियामध्ये स्वच्छता, टापटीप, घंटागाडी या सर्वांचं त्यांनी रोजच्या रोज येऊन बघून तिथे ते निरीक्षण करत असतात आणि त्यामुळे हा एरिया एकदम स्वच्छ आणि सुंदर राहिलेला आहे।